पोडगी आहे ना, मळलेल्या कपड्यासारखं हिला आपटून आपटून धुतलं तरी आहे तशीच. मग काय, या शिव्या शाप खाऊनही बघितलत ना कशी दातकड काढते. अगं नवीन आहे का ते? कारल्याबद्दल कसं म्हणतात, तुपात तळा नाहीतर साखरेत घोळून काढा, कडू ते कडूच. तशीच आहे ती निर्लज्ज, ती निर्लज्जच राहणार. ए काय ग सखू, तू अजून इथेच आहेस का? कळस झाला ग बाई निकरगट्टपणाचा. आम्हाला वाटलं होतं तू विहिरीत उडी मारून जीव दिला असणार. आज विहिरीतून तुझं टम्म फुगलेलं प्रेतच बाहेर काढावं लागेल. खरंच आहे तुमचं. अहो अगदी तसंच झालं असतं, पण काय करणार. विहीर माय मला म्हणाली, अगं सखू जीव कशाला देतेस, या घराच्या भल्यासाठी तुला जगायलाच हवं. आली मोठी घराचं भलं करणारी. जास्त शहाणपणा शिकवू नकोस हा. दासी आहेस हे विसरू नकोस. जा काम कर जा. सांगा ना काय काम करू. हे बघ जास्त पुढे पुढे करू नकोस हा. जा आमच्यासाठी गरम गरम केशर दूध घेऊन ये जा. इथे ओसरीत? हे विचारणारे तू कोण आहेस ग? आम्ही कुठेही बसून खाऊ पिऊ, तू तुझ्या पायरीनं वाग. तुझ्या बापाचं घर आहे का हे? हा, पण माझ्या बापाचं आहे, त्यामुळे मी हवं ते करेन. आणि दासीने उलट बोलायचं नसतं. जा दूध आण जा. आणते हा, हे हातातलं काम संपून आणते. थोडा वेळ लागेल, आलेच मी. हिच्या जिंज्या उपटूनही हिच्या तोंडावर हसू आहेच. या घरात ना कशाला म्हणून तारतम्य नाहीये. दोघी आता ओसरीवर दूध मागवतायत. त्या पिंपळावरच्या हडळी आहेत ना त्या सुद्धा बऱ्या, त्यांना सुद्धा वरताण्यात या. नुसतं चुगल्या कागाळ्या आणि नटणं, काम करायचं नाही. आणि यांना दूध हवंय. हवंच कशाला यांना ते केशराचं दूध. काय ग 3 पेले का भरतेस? जाऊबाई सुद्धा येणार आहेत का तिथं, की तुला हवंय? काय ग कुणासाठी भरलाय? तुमच्यासाठी. सासू काकू घ्या. मी मला? हो मग. अहो केशर दुधाची सगळ्यात जास्ती गरज तुम्हालाच आहे. तुम्ही दिवसभर चूल घरात राबता, स्वतःच्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करता, काही दुखलं खुपलं तर अंगावर काढता. हे बरं नाही हा. घ्या. अगं पण घ्या, संकोच करू नका. हा तुमचा हक्कही आहे आणि अधिकारही. घ्या. असा विचार तू एकटीच करतेस ग सखू. धन्यस ग बाई. घ्या दूध घ्या. साधं केशर दूध ते आणायला इतका वेळ? आता नकोय आम्हाला. काय खरंच दूध नकोय? नाही नकोय. मग याचं काय करू? दे फेकून दे. नक्की फेकून देऊ? ठीक आहे. बघा
अन्नपूर्णेने माझीच व्यवस्था केली. अहो मी तिचा अपमान कसा करीन? कशी? कालचा दिवस उपवास घडला ना मला. भुकेने भणभणत होतं.